सोपी आहे ही पद्धत. जर तुमच्याकडे भाजणी नसेल तर तुम्ही ही चकली इझिली बनवू शकता. तर चला मग सुरू करूया रेसिपी. याआधी मी चकलीच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि दिवाळीच्या फराळाच्या पण. तर इथं मी घेतलेला आहे 1 कप मैदा. याला व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. हा 1 कप मैदा आहे. मी तुम्हाला 1 कप मैद्याचं प्रमाण सांगत आहे. तुम्ही 1 किलो पण घेऊ शकता. फक्त मसाले जे आहेत ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या चवीनुसार. तर आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो हा मैदा आहे त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे. याची एक छान पोटली बनवायची आहे. पोटली आपल्याला सैलसर बनवायची आहे, बिलकुल टाईट नाही बनवायची आणि वरच्या साईडनी एक गाठ करून घ्यायची आहे. तुम्ही रबर पण लावू शकता. मी इथे त्याच रुमालाने केलेली आहे. तुम्ही बघू शकता ही पोटली आपली एकदम लूज आहे. तर आता आपण हे कुकरला वाफवणार आहोत. तर मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. खाली एक प्लेट ठेवलेली आहे. आता त्यावर डब्बा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपली जी पोटली आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला